आपण दुधी भोपळा घेतलाय, त्याची साल काढून घेणार आहे आपण आता. इथे आपण काप करून घेतलेत. आता याचे आपण 4 भाग करून घेऊया. असे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे, छोटे छोटे तुकडे. हे पण आपण तसे कापून घेऊया. इथं आपण बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घेतले. बेसन पीठ जास्त घेतले, तांदळाचं पीठ एकदम थोडंसं घेतले. त्यामध्ये धनिया पावडर थोडीशी हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर. इथं आपण ओवा थोडासा चोळून टाकणार आहे, थोडीशी कसुरी मेथी. इथं मी किचन किंग मसाला घेते, तुमच्याकडे वेज मसाला असेल तर तो घ्या. कुटलेली लाल मिरची, जिरा पावडर, आलं आणि मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, ती टाकूया थोडीशी. चवीनुसार मीठ. आता हे आपण मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे. इथे पीठ आपले भिजून तयार आहे. आता आपण साईडला ठेवूया. आता हे तुकडे आपण जे बेसन पीठ आपण कालवलं होतं त्यामध्ये हे तुकडे टाकून घेऊया आणि हाताने मिक्स करून घेऊ. इथं या पद्धतीनं आपण घेतलेले मिक्स करून बेसनामध्ये दुधी भोपळा. आता हे आपण तळून घेणार आहे. पूर्ण कवर नाही करायचं आपल्याला, थोडं थोडं असं भोपळा दिसला पाहिजे. इथं तेल तापले आपलं, तेलात आपण एक एक सोडून घेऊया आणि हे मिडियम गॅसवर आपण तळून घेणार आहे. आपण उलटून घेऊया. एक बाजू झाली का दुसऱ्या बाजूला उलटून घ्यायचं असं. इथे आपले तळून झालेत. आता आपण काढून घेऊया. आता मी असे बाकीचे सगळे करून घेते.